तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आमच्या इकडे होळीची सगळी लगबग सुरू होती. तर पहिल्यांदा माझ्या सासूबाई तिथे पुरणाची डाळ शिजवून वगैरे आणि वाटत होता आणि मी भज्यांची तयारी करत होते. तर हिरवी मिरची आणि लसूण टाकून मी मस्त भजी बनवत होते. त्याची भजी खूप छान आणि टेस्टी लागतात. त्याच्यानंतर इथे मी साराचं सगळं कालवण असं आपण बनवतो ना तसं वाटून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर कुरडई तळली, पापडी तळली आणि इथे मी सार बनवत होती. तर मग मी त्याच्यानंतर भजी वगैरे मी संध्याकाळी म्हणजे होळीची पूजा वगैरे करून आल्यानंतर मग गरम गरम भजी बनवणार होती. आता फक्त मी नैवेद्यासाठी गावात जायचं होतं, होळीला नैवेद्य दाखवायचं होतं, त्याचे सर्व बनवून घेतलं. त्यानंतर मग मी मस्त साडी नेसली आणि संपूर्ण तयारी वगैरे केली आणि नंतर स्नेहा आणि मी गावात गेलो आणि होळीला नैवेद्य दाखवला. आणि आमच्या गावात 2-3 मंदिरं आहेत, तिथे नैवेद्य दाखवला. हे आमचं गावातलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे म्हाळसा देवीचं.